शिवसेनेची नेमकी भूमिका पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मांडतीलच, परंतु जो अध्यादेश वाचनात आलेला आहे तो अध्यादेश सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणारा नाही। परंतु ठीक आहे, जे मिळालं ते चांगलं मानून घ्यायचं हे मराठा समाजाने ठरवलं आणि मनोज जरांगे यांच्या लढ्याला काही प्रमाणात का होईना यश मिळालेलं आहे, त्यामध्ये आनंद आहे। परंतु माझी विनंती आहे मनोज जरांगेंना, जोपर्यंत सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी हा लढा थांबवू नये अशी संपूर्ण मराठा समाजाची धारणा आहे। आज जर पाहिलं तर सकल मराठा समाजाला कालच्या अध्यादेशामुळे काही मिळालेलं नाही, पण त्याचबरोबर कालचा अध्यादेश देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तर फसवलं आहेच, पण मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक मराठा नेतृत्वाला सुद्धा फसवण्याचं काम केलेलं आहे। त्या अध्यादेशावर सजेशन ऑब्जेक्शन जी मागवली जातील त्याच्यानंतरच त्याचं भवितव्य ठरेल आणि त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांची शोध घेण्यासाठी जी काय त्रेडा तिरपीट उडणार आहे त्याचा जर अभ्यास केला तर सहजासहजी सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळवणं सहज साध्य आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर देशाच्या संसदेमध्येच विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे। नव्या सूचीमध्ये अनुसूचीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा अंतर्भाव करण्याची आवश्यकता आहे, तरच मराठा समाजाला न्याय मिळेल। पंकजाताई मुंडे असं म्हणतात की हा खऱ्या अर्थाने एक प्रकारे ओबीसीना धक्काच आहे हे आरक्षण म्हणजे। नाही, आमची सुरुवातीपासून म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या ओबीसी सहित इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागता कामा नये, म्हणून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणं हाच एकमेव पर्याय आहे। इतर कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणं हे योग्य ठरेल असं नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।